वादग्रस्त जमातींच्या या लढ्यात देखील तुमचं मोठं योगदान आहे। वेळोवेळी तुम्ही या लढ्यात सहभागी होत असतात। सांगा बरं मला, मी जेव्हा कुराड मोर्चा केला त्यावेळेस इथले किती जण उपस्थित होते कुराड मोर्चामध्ये? बरं ठीक आहे। 2019 साली वासंतीबाई वेताळ, महानंदा मलाव, प्राजक्ता वेटकोळी यांनी जो अतिशय मोठा मोर्चा इथे काढला होता, त्या ताई बोलल्या मला आमच्या डोळ्यात आसू होते म्हणे, आमचं कोणी ऐकलं नाही। खरंच या माझ्या रणरागिणी भगिनी रायगड जिल्ह्यातल्या, त्यांनी इतका मोठा मोर्चा 2019 ला काढला होता। किती जण हजर होते त्या मोर्चामध्ये सांगा, हातवरती करून सांगा बघा। ह्या बांधवांचा नक्कीच अभिमान आहे। 2,000 ते 2,500 लोकांचा हा अतिशय मोठा मोर्चा ही आमच्या भगिनींनी आणि बांधवांनी काढला। खरंच कौतुकास्पद आहे। सुरुवात इथून झालेली होती रायगडची, तर खरोखर आपल्याला जे संघटन पाहिजे, ज्याची सुरुवात पाहिजे, ते अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्याची सुरुवात आमच्या रायगड जिल्ह्यातील या महिला भगिनींनी केली। नक्कीच सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याचे स्वागत। ह्या आपल्या रणरागिणी आहेत, ह्या आपल्या खऱ्या रणरागिणी आहेत आणि आमचे जे बांधव आहेत यांना सपोर्ट करणारे त्यांच्या घरातले। आता आमच्या प्रियाताई खापरे यांना बघितलं, त्यांच्यासोबत आमचे खापरे साहेब आलेले आहेत। किती आनंद वाटला। आमचे जयदीप भाऊ तांडेल ताई देखील भेटल्या काल आम्हाला, त्या ताईंना सपोर्ट करणारे जयदीप भाऊ तांडेल सर, तसेच अनेक बाकीच्यांचे मला नाव लक्षात राहत नाही म्हणून क्षमा मागते मी, पण ह्या आमच्या सगळ्या पुष्पाताई असतील, उषाताई असतील, सगळ्या रुक्मिणीताई असतील, उषाताई असतील, काहींची नावं विसरते थोडी, मी मला क्षमा करा। पण आमच्या सगळ्या या प्रो संघटनेच्या या रणरागिणी, ज्या रत्नागिरीहून आलेल्या, ज्या ठाण्याहून आलेल्या आहेत, ज्या मुंबई कांदिवलीवरून आलेल्या आहेत, ज्या इथे अलिबागच्या आहेत, ज्या महाडच्या आहेत, भरपूर पुण्यावरून आलेल्या आहेत, अशा भरपूर आमच्या महिला भगिनी यांचं अतिशय कारकीर्द मोठी आहे। यांची माझ्यापेक्षाही आधी जुन्या कार्यकर्त्या आहेत त्या, मी तर आताची एक छोटीशी कार्यकर्ता आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करून समाजाला प्रबोधन